मयूर आणि सौरभची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती अक्षय लाड याला आपण पाहतोय. सुपर ओव्हरचा थरार, या स्पर्धेतली पहिली सुपर ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. सुपर सेमी डुपर ओव्हर पाहायला मिळेल का हे आता मात्र पाहणं गरजेचं आहे. कुठेतरी दोन्ही संघ अगदी 100% आपल्या संघासाठी देत असताना पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, यष्टांच्या पाठीमागे थोडीशी चुकी झाली, त्याचा फायदा घेतलाय. लगेचच एक सिंगल धावफलकावरती आड होत्या. या एका धावेच्या मदतीने धावसंख्येला श्री गणेशा झालाय. धावसंख्येला आकार द्यायला सुरुवात झाली आहे. यावेळेस पुन्हा एकदा सरळ बॅटने घेण्याचा प्रयत्न, टीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. झेल सोडला जातोय. झेल पकडण्याची संधी होती मात्र झेल सोडला गेलाय. कुठेतरी एका फलंदाजाला माघारी धाडण्याची संधी होती, कारण सुपर ओव्हरच्या लढतीमध्ये विकेट जास्त महत्वाचे असतात आणि तो झेल आता मात्र सोडलाय आणि दोन्ही आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. यावेळेस पुन्हा एकदा आउटसाइड दी ऑफ स्टंप, व्हाईट बॉलचा इशारा आलाय. एक्स्ट्रा धाव खर्च केली जाते. या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. सुपर ओव्हरचा थरार आपल्याला अनुभवायला मिळतो. या स्पर्धेची पहिली सुपर ओव्हर धनाजी गुडे स्पोर्ट्स रुकडी संघाच्या विरोधामध्ये आळवे स्पोर्ट्स आळवेचा संघ. यावेळेस पुन्हा एकदा आउटसाइड दी ऑफचा मा चेंडू आता मात्र निर्धाव आलाय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. 3 या आकड्यावरती धावफलक स्थिरावलाय. यावेळेस पुन्हा एकदा सरळ बॅटने फटका केला जातो. एक्स्ट्रा कव्हर्सला फटका केलाय. डीप मधून क्षेत्ररक्षक वाईडिक लॉंग ऑफ वरून येतोय, तोपर्यंत 1 ला 2 मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न चाललाय. तिसऱ्या धावेमध्ये रनआउटची संधी. विकेट मिळते का रनआउटच्या स्वरूपात? पंचांचा इशारा, बोट आकाशाकडे. विकेट आले. पहिला फलंदाज बाद झालाय रनआउटच्या स्वरूपात. सौरभ बॅक टू दी पवेलियन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये साहिल दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. साहिल कांबळे या स्पर्धेचा पहिला अर्धशतकवीर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना पाहायला मिळतोय. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहे. सुपर ओव्हरचा थरार आपण अनुभवतोय. सुपर ओव्हरचा हा सामना आहे. क्वार्टर फायनलची लढत आहे. अगदी अटीतटीची चुरस आपल्याला दोन्ही संघांमध्ये पाहायला मिळते. हाय व्होल्टेज ड्रामा, चित्त थरारक लढत. मात्र जर पाहायला गेलं तर अजूनही मॅच ऑन आहे. मॅचचा विचार केला तर 5 धावा आतापर्यंत धावफलकावरती लगावल्या गेल्या. 2 चेंडूंचा काही अजूनही शिल्लक आहे. साहिल कांबळे नवीन बॅटर आपण पाहतोय. यावेळेस रिव्हर्सचा फटका, क्या बात आहे. बॅकवर्ड पॉइंटच्या टोक्यावरून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर साहिल कांबळेच्या बॅटमधून येतोय चौकार. साहिल कांबळे या नावाची चर्चा आजच्या दिवसामध्ये रंगते, कारण आजच्या दिवसामध्ये पहिला अर्धशतक देखील झळकावलं आणि त्यानंतर या मॅच मध्ये महत्वाची खेळी खेळली आणि आता सुपर ओव्हरच्या लढतीमध्ये एक चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. म्हणजे धावसंख्या 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 9 रन्स ऑन दी बोर्ड. शेवटचा बॉल स्टेप आउट करून केलाय. डाऊन दी ग्राउंड स्ट्रोक. क्षेत्ररक्षक येतोय, त्याला दिले हुलकावणी. बॉल सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅकचा दुसरा चौकार आणि आता जिंकण्यासाठी 6 बॉल आणि आवश्यकता आहे 13 धावांची. 6 मध्ये 14 ची आवश्यकता आहे. 6 बॉल आणि 14 ची आवश्यकता आहे. 13 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. 6 मध्ये 14 धावा बनवायच्या. आता मात्र आळवे स्पोर्ट्स आळवे संघाला या स्पर्धेच्या अर्थातच भैरवनाथ चषक 2025च्या सेमी फायनल मध्ये प्रवेश करायचा असेल तर आता मात्र 6 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे.
सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. एका बाजूला शुभम गायकवाड मिस्टर 360, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अक्षय लाडला आपण पाहतोय. ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पहिल्या षटकामध्ये करण चव्हाण वन साइड हिरो रुकडी संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. कोणता संघ सेमीफायनल मध्ये दाखल होणार, कोणता संघ या स्पर्धेची सेमीफायनल खेळणार, तिसरा संघ कोणता ठरणार हे आता मात्र पाहणं गरजेचं राहणार आहे. सहा चेंडू आणि या 6 चेंडू मध्ये 14 धावा बनवायच्या. सुपर ओव्हरचा थरार, शेवटची इनिंग आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. हा शेवटचा सामना आहे, क्वार्टर फायनलची लढत. 6 बॉल 14 ची आवश्यकता आहे. पहिल्या बॉल वरती ऑन साइडला टर्न केलाय, स्क्वेअर लेग मधून क्षेत्ररक्षक आलाय. एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मात्र यशस्वी झालाय. 2 धावा पूर्ण करण्यामध्ये यश आलं. या 2 धावेने धावसंख्येला श्री गणेश झालाय. धावसंख्येला आकार द्यायला सुरुवात झाली आहे. तर मात्र समीकरणाचा विचार केला तर 5 चेंडू आणि 12 ची आवश्यकता आहे. 5 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. खोलातला बॉल परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळतोय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. आता मात्र समीकरण बदलतंय. येणारे 4 बॉल आणि 12 ची आवश्यकता आहे. आता मात्र या जोडीला कमाल करायचे, या A1 जोडीला आळवे संघाच्या कमाल करायचे, कारण दुसऱ्या बाजूला करण चव्हाण आगीचे गोळे टाकतोय. लोअर फुल टॉस बॉल बॅटची कडा घेतली, पाठीमागे नशिबाची साथ मिळते. फ्लाइंग स्लीप वरून बॉल फ्लाय झालाय. 2 धावा कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, तिसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. या 3 धावेच्या मदतीने धावसंख्येचा आता मात्र विचार केला तर 5 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. येणारे 3 चेंडू आणि 9 ची आवश्यकता आहे. पहिल्या 3 बॉल वरती फक्त आणि फक्त 5 धावा बनवल्या गेल्या, त्यामुळे आता मात्र समीकरण थोडंसं खडतर होत चाललंय. येणारे 3 बॉल आणि या 3 बॉल मध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. सुपर ओव्हरचा सामना, सुपर ओव्हरचा थरार आपण अनुभवतोय. क्वार्टर फायनलची लढत, कोणता संघ तिसरा संघ ठरणार या स्पर्धेचा सेमीफायनलिस्टचा संघ, हे आता मात्र चित्र या 3 चेंडूंवरती डिसाइड होणार आहे. लोअर फुल टॉस बॉल फॉलो थ्रू मध्ये कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी आणि आता मात्र फक्त आणि फक्त एक सिंगल धाव फलकावरती ऍड होते, म्हणजे समीकरण बदलतंय. येणारे 2 बॉल आणि 8 ची आवश्यकता आहे. हा चेंडू आता मात्र खऱ्या अर्थाने निर्णायक राहणार आहे. या बॉल वरती अस्तित्व ठरणार आहे दोन्ही संघांचं. येणारे 2 चेंडू आणि या 2 चेंडू मध्ये आवश्यकता आहे 8 धावांची. यावेळेस मोठा फटका केला जातोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. मयूर चेंडूच्या खाली डाऊन दी बॉल, झेल पकडलाय, विकेट मिळते आणि आता अँटी क्लायमॅक्स सामन्याचं चित्र झालंय स्पष्ट, कारण जिंकण्यासाठी 1 बॉल आणि 8 ची आवश्यकता आहे. नवीन बार्डर मैदानाच्या आतमध्ये परशुराम दाखल होत असताना आपण पाहतोय 1 चेंडू आणि 8 ची आवश्यकता आहे. जर गोलंदाजाने इथे चुकी केली तर नक्कीच कुठेतरी आळवे संघ कमबॅक करू शकतो. मात्र करण चव्हाण ती चुकी करणाऱ्यातला नाहीये. सामना जिंकलाय आणि सेमी फायनल मध्ये दाखल होणारा संघ ठरतोय, तिसरा संघ ठरतोय. अर्थातच धराजी खुडे स्पोर्ट्स रुकडीचा संघ या स्पर्धेचा तिसरा सेमी फायनलिस्टचा संघ ठरलाय. क्या बात आहे. जर पाहायला गेलं तर सुपर ओव्हरच्या थरारामध्ये अगदी अंतिम चेंडूवरती, सुपर ओव्हरच्या अंतिम चेंडूवरती विजयावरती शिक्कामोर्तब केलाय आणि आता सेमीफायनल मध्ये दाखल होणारा तिसरा संघ आपण ठरतोय. स्टार प्लेयर प्रथमेश कदम.